अशा प्रकारे लावल्या गेलं. शॉर्ट थर्डमॅन पाहतोय आपण सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंटवर स्वतः राम पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला एक शतरक्षक पाहतोय आपण. मिड विकेट बाउंड्री रिजनकडे एक जो कटआउट आहे स्वर्गीय काशीनाथ ठाकरे यांचे एक कटआउट. तिथं जर चेंडू सरळ आदळतोय तर रोख रक्कम 2,000 रुपये दिल्या जाईल. विजेंद्र ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून पहिला चेंडू काय कडक अप्रतिम हा शॉट पाहतोय आपण. ड्राईव्ह केलंय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा दणदणीत हा चौकार. आणि पाहतोय आपण कव्हर बाउंड्री रिजनकडे स्वर्गीय कैलास भगत त्यांचं सुद्धा एक कटआउट आहे. तर तिथं जर सुद्धा चेंडू सरळ लागतोय तर विजेंद्र ठाकरे यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपये दिले जाईल. तर प्रत्येक चौकार षटकार किंवा विकेट हॅट्रिकला खूप संधी होती. संधीचं सोनं करता आलं नाही. चेंडू मात्र कव्हर बाउंड्रीच्या बाहेर परत फरार होतोय. सीमा पार अजून एक नशिबाचा चौकार. कुठली पाहतोय आपण कव्हर पॉईंटला उभा होता. असं वाटलो की सॉफ्ट डिसमिसर होईल पण नशिबाचा चौकार इथं म्हटलं जाईल. कारण की ज्या प्रकारे एक हाफ चान्स होता फुल करता आलं नाही. मी तर म्हणेन की फुल चान्स होता फक्त चेंडूवर नजर नव्हती. आणि गावदी वेले असंख्य एक जबरदस्त संघ म्हणून याची ओळख निर्माण केलेली आहे टेनिस क्रिकेट तालुका क्रिकेटमध्ये पाहतोय आपण. आणि चौकाराच्या हॅट्रिकवर इथं मात्र दत्तात्रय साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. क्या बात आहे. ठाकूरपाडाचा विजय माल्या म्हणून ज्याचं नाव घेतोय आपण सफल झालाय. फाईन फटका आणि इथं मात्र पाहतोय की पहिल्याच षटकाच्या पहिल्या 3 चेंडूवर लागोपाठ 3 दणदणीत खणखणीत सनसनीत चौकार. रोख रक्कम 500 रुपये सुनील पवारकडे एकदा जमा करून टाका. काल एक कीर्तिमान टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये 40+ संघटनेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लागोपाठ 10 चेंडूवर 10 चौकार खेचण्याचा जो एक कीर्तिमान आहे. आणि 11व्या चेंडूवर षटकार म्हणजे बघा मित्रांनो काय ताबडतोब काय धमाकेदार खेळी साकारली. 46 उमेश कारभारी नो डाऊट. खारबाव संघ जर म्हटलं तर टेनिस क्रिकेटचं एक पॉवरफुल गाव म्हणून ज्याची ओळख आहे. आणि त्याचबरोबर खारबाव प्रीमियर लीगचं मी निश्चित आवर्जून नाव घेईल नंतर जसं वेळ मिळेल. या स्पर्धा खोलवर टप्प्याचा चेंडू टर्न केला. चेंडूला बॅकवर्ड स्कोल एक रिजनकडे आणि तोपर्यंत मात्र संधी होती फलंदाजाजवळ एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 13. दिनकर मात्र एक अप्रतिम सुरुवात करतोय. दुसऱ्या चेंडूवर मात्र जो झेल सुटला होता तिथून मात्र पलटवार केलाय फलंदाज दिनकर यांनी. धावसंख्या बिनबाद 13. जनुमान सरवली विपक्ष पाहतोय आपण वेले हा संघ. या स्पर्धा टॅप केले चेंडूला कव्हर पॉईंट रिजनकडे चांगलं क्षेत्ररक्षण पण अतिशय वेगात एक धाव पूर्ण करताना बाळाराम व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय. आणि संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आता मात्र 14. गावदी स्फोट अंजूर संघाचं आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. आणि कारिवली संघाचा संघनायक जर आला असेल तर आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक करण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ऑफ द विकेट. चार्ल्समध्ये चांगला चेंडू प्रश्न विचारला गेलं पण 3 गोष्टीचा पंचाला विचार करावा लागतोय. आणि पंचाचा बोट यार्ड्स मात्र आकाशाकडे धावबाद होतोय. पहिला फलंदाज धावसंख्या येते धावफलकावर 14. कबीरवर खूप काही अपेक्षा असेल. मैदानावर पाहतोय आपण त्यात जितू पिंटू पाटील जग्गू राम सारखा एक चांगला उत्कृष्ट फलंदाज या संघाकडे. महेंद्र नो डाऊट विसरून चालता येणार नाही. म्हणून जनुमान सरवली संघाची खूप एक मोठी ओळख आहे. आणि पाहतो आपण पाठीराखे नेहमीच आपल्या संघाचा उत्साह वाढवण्यासाठी. तर नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण क्रमांक 3 वर हरेश.
तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी खूप मोठं नाव जनुमान सरुलिया संघाच्या माध्यमातून मी जयहिंद दादा चौधरी यांना परत आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला स्पेशली विनंती करतोय की दादा आपण व्यासपीठावर या. अष्टविनायक 40+ संघाचे सर्वेसर्वा विजेंद्र ठाकरे आणि ऑल अष्टविनायक ठाकरवाडा संघाच्या माध्यमातून परत जयहिंद दादा. निश्चित आपण वारंवार सूचना देणंसुद्धा योग्य नाही आहे. जर आपण इथं असाल तर निश्चित आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला आपण वेळ कमी घ्या. सरवली संघाचा संगणक आणि असं वाटते की आज मला वाटते की श्यामदादा चौधरी संघामध्ये नाही आहे. तर गोलंदाज सज्ज होतोय कबीर. डावखुरा फलंदाज समोर खेळण्यासाठी हरेश. एक खूप छान कडक फटकेबाजी करणारा वेले गावाचा हा फलंदाज आणि कशा प्रकारे फटकेबाजी करेल इथं मात्र पाहायचं आहे. सज्ज होताना गोलंदाज कबीर. डावखुरा हा गोलंदाज. पहिला चेंडू वाईड यॉर्कर आणि ही लेंथ आहे कबीरची. पहिला चेंडू सांगून जातोय की कबीरची लाईन किती छान आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केली तर त्या 14 इथून मात्र ब्रेक लावावा लागेल धाव गतीवर आणि तोच कार्य करताना पहिल्या चेंडूवर कबीर. याच पात्र रिव्हर्स अटेंड केलेला आहे. परफेक्ट टायमिंग नव्हता. फटक्यामध्ये दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. एकाच अँगलला दोन्ही गाड्या म्हणजे नुकसान होणार वेले संघाला. दुसरा फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. तर जो नियम आहे इथं मात्र त्या नियमाचं आपण उल्लंघन केलेलं आहे असेच भाऊ पाटील हे सांगताना की बेल्स जमिनीवर आपल्याला फेकावं लागतात आणि आपण हातात घेतलेले आहेत त्यामुळे पंचाची नजर बारीक होती भाऊ पाटील. तर या चेंडूवर धावा किती मिळेल? 3 धावा. ओके 3 धावेनी संघात धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकताना ती 17. बरेचसे पाठीराखे पाहतोय आपण जनुमान सरुली संघाचे. सज्ज होताना गोलंदाज VIP डाईज अँड या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथे मात्र पाहतोय आपण बाळाराम हरिभक्त परायण आणि नेहमीच 40+ संघ जेव्हा ऑस्ट्रेलिया एक असतोय मी गांगुलीची उपमा ज्यांना देतोय श्रीनाथ भाऊ यांचं आगमन झालेलं आहे. दत्तात्रय साहेब आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. चला आपण वेळ कमी घ्या. धावसंख्या 17. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होतोय कबीर. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली होती. निर्धाव चेंडून एकच चांगली सुरुवात पण त्यांना मात्र चुकी पाहायला मिळाली. यावेळेस मात्र स्टंपिंग आउट यष्टीचीत पाहायला मिळालं आणि पहिली विकेट प्राप्त करतोय तर मात्र गोलंदाज कबीर आपलं व्यक्तिगत स्वतःचं पहिलं विकेट प्राप्त करतोय संघासाठी. दुसरं विकेट मिळून देतोय. तर दरम्यान आगमन होतंय सुस्वागतम टेनिस क्रिकेट भिवंडी ग्रामीण असो की सिटी क्रिकेट. जर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं नाव आपण ऐकलं तर अष्टविनायक ठाकूरपाडा रेग्युलर संघाचे सर्वेसर्वा पाहतोय आपण आदरणीय उद्योगपती ठाकूरपाडा एक आदर्श व्यक्तिमत्व जीवा अफाट प्रेम करणारे असे सन्माननीय शिवनाथ ठाकरे दादांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला नेहमीच लाख मोलाचा सहकार्य मिळतोय आणि असं सहकार्य तुमच्याकडून नेहमीच मिळो अशीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया. जोडी पाहतोय आपण A1 जोडी ठाकूरपाडा गावाची विजेंद्र ठाकरे आणि आदरणीय शिवनाथ ठाकरे साहेब. स्लॉग स्वीप करायचं होतं खऱ्या अर्थाने प्रश्न विचारला गेलाय पण सहमत नाही आहे. ॲक्च्युली चेंडू मात्र बॅटला चाटून गेला होता शॉर्ट कव्हर रिजनकडे
आणि तोपर्यंत मात्र पाहतोय आपण एक धाव सहज पूर्ण. या एका धावीने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 18. जय हनुमान सरवली विपक्ष पाहतोय आपण गावदी स्पोर्ट वेले या दोन्ही संघात दरम्यानची लढत. एक जबरदस्त टफ फाईट सामना पाहायला मिळेल काय. गोलंदाज सज्जवताना कबीर वारंवार परिवर्तन करतोय. कबीर प्रत्येक क्षणी, कारण की उजनी डाव्या हाताची जोडी जेव्हा मैदानावर असतोय तेव्हा मात्र थोडंसं वारंवार परिवर्तन करावं लागतोय. सफल झालाय हुक करण्याचा प्रयत्न, पण अजून हवं तसं चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आले नाही. निराश होतोय तिथं मात्र फलंदाज. बाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्येमध्ये आपण 19, 2 बाद. स्वर्गीय विनायक ठाकरे चषक 2020चा हा शेवटचा दिवस. 2 ग्राउंडवर ही स्पर्धा आपण पाहतोय. दोन्ही ग्राउंडवर थेट प्रक्षेपण पाहतोय. यावेळेस मात्र खोलट टप्प्याचा चेंडू, लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. टप्प्यापर्यंत खूपच चेंडू बाहेर वळतोय. तर निश्चित व्यासपीठावर आगमन होताना विद्यमान सरपंच राजनोली ग्रामपंचायतचे आदरणीय राजेंद्रजी ठाकरे साहेबांचं आगमन होते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पाहतोय आपण धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19. तर तसे जर पाहतो आपण भिवंडी क्रिकेट असोसिएशन ग्रामीण 40+ संघटनेचे सल्लागार अनिलजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आणि अनिल दादा, मी आपल्याला आयोगाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. गावदी स्पोर्ट अंजूर संघाची आणबाण शाण म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतोय नेहमी असे अनिल पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. मी परत विनंती करेन की अनिल साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून जनुमान सरवली संघाच्या माध्यमातून इथं माता गोलंदाजी करण्यासाठी जितू येतोय. खूप काही सांगून गेले हा क्रिकेटर. ग्रामीण क्रिकेट रेग्युलर जेव्हा जेव्हा खेळायचं आहे. एक खूप छान मौल्यवान खेळाडू सरवली संघाचा. याच पात्रा छान चेंडू आता बघितला आपण, जवळपास ओव्हरपिच चेंडू उजव्या स्टेजच्या थोडासा बाहेर निघणारा. एक अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते जितू यांच्या माध्यमातून. पाहतोय आपण अनिलजी पाटील साहेबांचं आगमन होताना भिवंडी क्रिकेट संघटनेचे सल्लागार. वेलकम, सुस्वागतम. ज्यावेळेस पात्रा फुलटॉस होता, खेळायचा होता ऑनसाईडकडे, पण चेंडू जातोय मिड ऑफला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना भरत अतिशय वेगात चेंडूवर येतोय, पण त्यापेक्षा चांगली कामगिरी पाहतोय आपण खेळपट्टीमध्ये. या 2 धावा सहज पूर्ण करताना या 2 धावेनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 21. यानंतर जो सामना होणार आहे गावदेवी अंजूर विपक्ष जय बजरंग कारिवली. चला दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण यायचं आहे. या स्वतः छान चेंडू परत वाईड यॉर्कर. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय हा सरवली संघाचा गोलंदाज जितू. मी पहिलेच उल्लेख केला होता या खेळाडूचं की एक चांगला महान खेळाडू म्हणजे याची ओळख निर्माण केली भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आणि आता मात्र पाहतो आपण 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आनंद घेताना अजून एक चांगला अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहतोय आपण जितू यांची. धावसंख्या स्थिर आहे फक्त आणि फक्त 21. 4 चेंडूमध्ये 3 निर्धाव आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. सज्जवताना गोलंदाज. ज्यावेळेस मात्र लाईन कुठे हे चेक करताना भाऊ पाटील खूप छान असे पंचवून ज्याची ओळख आहे. आणि हा चेंडू खूपच बाहेर, वाईडचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येमध्ये आपण पुढे सरकताना ती 22. आज BC चॅम्पियन ट्रॉफीचा सुद्धा शेवटचा दिवस आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून समजला जातो. यास मात्र सफल झाला होता आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अजून एक छान चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज जितू. आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय, एक वाईट म्हणजे अतिरिक्त धावसंख्येमध्ये. छान गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज जितूच्या माध्यमातून. या स्वतः अप्रतिम षटक हाताळतोय. आणि याचबरोबर पाहतोय की आपण हा षटक समाप्त होते काय सुपरहिट कामगिरी
पाहतोय जितूच्या माध्यमातून विकेट जरी प्राप्त केला नसेल पण धावा खूप कमी खर्च करतोय, फक्त 2. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. श्यामदादा चौधरी फॅन टीम पाहतोय आपण. जनुमान सरवली या संघाकडे खूप काही असे महान खेळाडू जर आपण विचार केला, इथं मात्र राम सरकारी का सलामीचा फलंदाज, त्यानंतर महेंद्र पाटील, त्यानंतर कबीर, जितू, जग्गू वर खूप काही अपेक्षा. संजय सुद्धा एक अतिशय चांगला दर्जेदार ऑलराऊंडर म्हणजेची ओळख आहे. सरवली संघ आपण वारंवार टीम मीटिंग घेऊ नका आणि जास्त वेळ घेऊ नका, कारण की या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ संघाच्या माध्यमातून स्वर्गीय विनायक ठाकरे चषक 2020चं आपण आयोजन अतिशय छान पाहतोय प्रत्येक वर्षी. आणि खास कौतुक करेन मी या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफी आपण पाहतोय, अप्रतिम अप्रतिम. कुठल्याही संघाच्या संगणकात जर नजर पडली तर वाटेल की ही ट्रॉफी आपल्या घरी, आपल्या गावात. क्या बात आहे. नेहमीच जनुमान सरवली संघ जेव्हा जेव्हा असतोय कोचिंगसाठी हर्षद चौधरी यांचं जेवढं कौतुक करायचं तेवढं कम असतंय. हर्षद आणि जनुमान सरवली यांचं खूप अटूट नातं आहे. वेलकम हर्षद, आपलं स्वागत आहे. सज्जवताना गोलंदाज छोटं रनअप पूर्ण करताना राईट आर्म द विकेट. यास पात्र काय घडले पाहिजे, सफल झाला होता पण धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथं मात्र डाव्या स्टिकच्या हाफ बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण ती 23. सज्जवताना गोलंदाज साईड आर्म गोलंदाजी, पण यास का आता जबरदस्त फ्लिकचा फटका पाहतो आपण. चेंडूला भिरकावलंय आउट ऑफ पार्क. अतिशय छान हा दमदार षटकार. या षटकारी मात्र डावाला वेग आकार येतोय. धावसंख्या 29. धावसंख्या 29. 29. लॉस ऑफ 2 विकेट्स. गावदी स्फोट अंजूर संघाचा संगणक आणि पाहतोय आपण ठाकूरपाडा गावाची एवन जोडी म्हणून नेहमी मी म्हणतोय. आणि अष्टविनायक क्रिकेट संघाचं जेव्हा नाव येतोय तर त्या दोन्ही संघाला खूप मोठी मदत या संघाची सर्वेसर्वा आणि एक आदर्श व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके आदरणीय शिवनाथदादा ठाकरे साहेब आणि त्याच्या समेत पाहतोय आपण आदरणीय विजेंद्र ठाकरे साहेब, हे स्वतः फुल एन्जॉय करताना पाहतोय आपण अष्टविनायक 40+ संघाच्या माध्यमातून. पण असं अपेक्षा होती की पहिले शिवनाथदादांनी सुद्धा पदार्पण करायचे 40+ संघामध्ये, पण तसं नाही झालंय. यावेळेस आता फ्रंट फुटला येऊन आडव्याटनी खेळायचं होतं, पण एक्झॅक्टली चेंडू कुठं ब्रश झालाय हे पाहायचंय. लेग बायचा इशारा येताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 30. अंतिम षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज सज्ज होताना परत संजय. पाहतोय पण मागडं षटक सुरुवात खराब झाली होती आणि पहिल्या चेंडूवर काय दर्जेदार फ्लिकचा फटका पाहिला होता. पण याच पात्र पाहतोय की आपण बॅक टू द बॉलर धोकादायक ठरू शकेल आणि याच बरोबर फलंदाज बाद. बॅट्समन कोण आहे?
सज्ज होताना गोलंदाज संजय राईट आर्म द विकेट. ज्यावेळेस फक्त फाईन फटका आहे, खराब क्षेत्ररक्षण चेंडू मात्र फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, हा चौकार. 34. धावसंख्या पाहतोय आपण 34. एक चांगली धावसंख्या, आता मात्र एक सन्मानजनक धावसंख्या उभं करण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. इथं मात्र गावदी स्फोट वेल्या संघ अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं आपण एक षटकार एक चौकार म्हणजे मागचा षटक पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म द विकेट. ज्यावेळेस मात्र लाईन परत चुकीची आहे काय आणि होय हेच इशारा करताना दोन्ही समांतरित धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 35, असं वाटलं होतं की 30च्या आतमध्ये रोखलं जाईल, पण या अंतिम षटकामध्ये एक जबरदस्त फलंदाजी पाहतोय. या स्वतः कट करायचं होतं पण टायमिंग व्यवस्थित नव्हती. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत इथं मात्र पाहतोय की फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावनी संघ धावसंख्या 36. अंतिम चेंडू असेल आणि या चेंडूनंतर आपण नाणेफेक करणार आहोत. तर जय बजरंग कारिवली संघाचा संगणक जर आपण आला असेल तर लगेच संपर्क साधायचा आहे. या स्वतः पुलचा फटका हवेत पण कबीर वाट पाहत होतोय चेंडूची कधी हातात जाऊन विसावेल आणि अंतिम चेंडूवर इथं मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. तर अशा प्रकारे 4 षटकामध्ये पाहतोय आपण 36 धावा आणि 37 धावाचं टार्गेट इथं मात्र ठेवल्या गेलं सरुली संघासमोर. दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना आदरणीय प्रथमेश ठाकरे साहेबांचं वेलकम सुस्वागतम. त्यापूर्वी आपण स्वागताने सत्कार करूया या सकाळच्या सत्रामध्ये आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवताना आदरणीय शशिकांत दवणे साहेबांचं पाहतोय आपण. संजय ठाकरे यांच्या शुभ हस्ते इथं मात्र स्वागत आणि सन्मान होताना माहिती शाल पुष्पगुच्छ आणि या सन्मान चिन्ह आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा दादा आपण या सन्मान चिन्हाकडे नजर जाईल तर आपल्याला अष्टविनायक ठाकरवाडा संघाच्या माध्यमातून स्वर्गीय विनायक ठाकरे चषक 2020ची आठवण येईल. तसेच आदरणीय व्यासपीठावर पाहतोय आपण राजनुली गावचे विद्यमान सरपंच आदरणीय राजेंद्रजी ठाकरे साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी परत संजयजी ठाकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण विद्यमान सरपंच राजनुली ग्रामपंचायतचे आणि खूप आदर्श व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे राजेंद्र ठाकरे साहेबांचं आपण स्वागत आणि सत्कार होताना पाहतोय आपण. त्यानंतर लगेच अजून संजय ठाकरे मी यांना विनंती करेन की माजी सरपंच
आदरणीय पंडित दादा चौधरी साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. 37 धावाचं लक्ष्य असलेला हा सामना जिंकण्यासाठी सरवली या संघासमोर. दरम्यान ठाकूरपाडा गावाचे समाजसेवक आदरणीय बाळाराम ठाकरे यांचं आगमन होतोय. दरम्यान आपण पाहतोय की व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होताना पंडित दादा चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करताना संजय ठाकरे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून एक दर्जेदार टेनिस क्रिकेटचं आपण आयोजन पाहतोय. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2020. तसेच भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय अनिल दादा पाटील यांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करेन अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे संगणक संजय ठाकरे की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मायची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक भेट आठवण म्हणून पाहतो आपण सन्मान चिन्ह च्या स्वरूपात स्वागत आणि सत्कार करताना. आणि अनिल दादा तुला तुझ्या पुढच्या सामन्यासाठी खूप खूप गोडगोड शुभेच्छा सकाळच्या सत्रामध्ये. आणि निश्चित आता नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे ठाकूरपाडा गावाचे उद्योगपती आदरणीय प्रथमेश ठाकरे साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी संजय ठाकरे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. पंचांना विनंती आहे की आपण सामना सुरू ठेवायचा आहे. तर पाहतोय यंग अँड डॅशिंग नेहमीच एक मोलाचं योगदान गावासाठी असतोय असे प्रथमेश ठाकरे साहेबांचं आपण स्वागत आणि सत्कार करताना पाहतोय. तर जाऊया आपण मैदानाकडे. 37 धावाचा हा आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी आणि ते कशा प्रकारे हा आव्हान स्वीकारतोय सरवली संघ हे पाहायचं आहे. पहिला चेंडू प्रश्न विचारला गेला पण ॲक्च्युअली चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहायचं आहे. कारण की टप्पापर्यंत उजेटीच्या थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. लेग बाईचा इशारा येतोय आणि खातं उघडतोय. इथं मात्र जनमान सरवली संघाचं कारिवली संघाचा कर्णधार चला आपण या नाणेफेक करण्यासाठी. कारण की आम्ही वारंवार सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. तर कारिवली चे आदरणीय संजय पाटील भिवंडी क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. मी आपल्याला विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक जबरदस्त संघ म्हणून ज्याचं नाव आपण पाहतोय कारिवली पण इथं मात्र एक जबरदस्त संघ म्हणून ज्याची ओळख निर्माण केलेली आहे ते म्हणजे जनमान सरवली संघाने. टेनिस क्रिकेट जर म्हटलं सरवली गावाचं एक मोठं योगदान या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय आपण. मग भिवंडी असो की आउट ऑफ भिवंडी कुठं पण जा जनमान सरवलीचं एक मोठं नाव. स्वीप केले अतिशय चांगला फटका पाहतोय आपण. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. हा दमदार चौकार. आज संगणक पाहिला पण जय हिंद चौधरी खूप खुश. नाणेफेक जिंकली होती आणि सांगितले वेले गावाला की तुम्ही या पहिले फलंदाजी करा. तो निमंत्रण स्वीकारलं. 36 धावा आणि 37 एक लक्ष आपण पाहतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 5. गोलंदाज सज्ज होताना ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल तर मात्र जर सामना जिंकत असेल गावदीच पटवली या संघाला. कारण की 37 धावा रोखायच्या आहेत. राईटा मारतो विकेट. पुढचा चेंडू कोलवटप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळायचं होतं पण बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. सुपर वापसी करताना गोलंदाज अंजूर संघाचा कर्णधार आपण या नाणेफेक करण्यासाठी वारंवार आम्ही सांगतोय त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. आणि कारिवली एक चांगला सामना पाहायला मिळेल क्रिकेट रसिकाला. याच पात्र दिशा दिले बॅकवर्ड पॉईंट डिव्हिजनकडे. डीप बॅकवर्ड पॉईंट डिव्हिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अतिशय वेगात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा सहज पूर्ण करताना पाहतोय. तर अंजूर संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. कारण की आपला प्रतिस्पर्धी संघाचं संगणक इथे मत आलेलं आहे. कारिवली संघाचं संगणक. चला नाणेफेक करण्यासाठी याच पात्रात चांगला फटका आहे. मिड विकेट डिव्हिजनकडे खूप छान प्रयत्न.
त्यापूर्वी मात्र 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावींनी संघात धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकताना ती आता मात्र 9. गावदी स्फोट अंजूर विपक्ष कारिवली अशी ही पुढची लढत तर नाणेफेक करायचे. मी आदरणीय राजनुली गावाचे विद्यमान सरपंच आदरणीय राजेंद्र ठाकरे साहेबांना विनंती करेन की दादा आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. पाहुण्यांना विनंती की आपण वेस्टेजच्या खाली जायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातला दुसरा सामना त्याचा नाणेफेक आपण करून घेऊया. एक दोन्ही संघ जर तुलना केली खूप छान असे मोठे संघ म्हणून ज्याचं नाव आहे कारिवली विपक्ष अंजूर. सामना सुरू ठेवायचा आहे. चार षटकाचा सामना. आमचे प्रमुख मान्यवर शुभेच्छा देताना दोन्ही संघाला. धावसंख्या जर पाहिली पलकावर धावा आहेत त्या 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10. गावदी स्फोट अंजूर संघाने नाणेफेक जिंकले आणि सांगितले कारिवली संघाला की आपण या आमच्या अगेन्स्ट इथं आता फलंदाजी करा. ये कोणतं काका दिला अंजूर 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून अजून 27 धावेची आवश्यकता असेल. 10 विकेट्स सुरक्षित आहेत सरोली संघाचे. आपण वेळ कमी घ्या विनंती असेल. आणि जेव्हा सामना सुरू असतोय आमच्या क्रिकेट रसिकाला किंवा बाहेरून येणाऱ्या जनतेला आव्हान आहे की आपण बाईक चालू सामन्यामध्ये आतमधून आणायचं नाही आहे. या स्वतः टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र करेल काय. फंबलिंग पाहायला मिळालं आणि या 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 12. 25 धावेची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी जनमान सरवली या संघाला. तर आगमन होते मेरी आवाज मेरी पहचान आणि माझे खास मित्र. काल सकाळपासून पाहतोय या स्पर्धेमध्ये समालोचन करताना संदीपजी वकारे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या पद्धत आपण धाव फलकावर पुढे सरकताना 13. गोलंदाज सज्ज होताना संतोष. यावेळेस मात्र सफल झाला होता पण लाईन चुकीची हाताळल्या गेली. डाव्याटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. दोन्ही हा समांतर रेषेत वाईडचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ती 14. वेलकम उमेश चौधरी स्वागत आहे आपलं. याच पात्रात चांगला फटका आहे. गॅप आहे. आउटफील्ड खूप छान म्हणजे एका टप्प्याने चेंडू फरार होईल. सीमा पार. अप्रतिम अप्रतिम हा चौकार. धावसंख्या 18. अशोक बुवा ना यो इकडे यो बा यो दिसते का नो डाऊट. अष्टविनायक ठाकूरपुरा संघाचं जेव्हा आयोजन असते त्यामध्ये कबीर ठाकरे यांचा खूप मोलाचं योगदान. धावपळ खूप जास्त असते आणि कशा प्रकारे ही स्पर्धा चांगली पार पडेल याकडे जास्त लक्ष कबीर ठाकरे साहेबांचं असतोय. अजून एक चांगला फटका आहे पण यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करता येणार नाही. दुसरी धाव पूर्ण होईल काय. थ्रो खराब आला होता आणि अजून या 2 धावा पूर्ण करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्येमध्ये आपण 20. सामना जिंकण्यासाठी अजून 17 धावेची आवश्यकता असेल. एकदमदार आणि तुफानी सुरुवात पाहतोय आपण जनुमान सरवली संघाची. जास्पाचा फटका पाहतोय आपण ऑन ड्राईव्ह वाईडिस लंगॉन रिजनकडे आणि अजून चांगलं तालमील पाहायला मिळालं. धावावर टाकले. पहिली धाव पूर्ण करताना सहज आरामात 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 22. यानंतर जो सामना होणार आहे कारिवली विपक्ष अंजूर संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम इथं मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
यास पाथा हुक करायचं होतं. टॉप एज खाली क्षेत्रामध्ये चेंडू फरार होईल का पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि इथं मात्र 40+ कोणाला म्हटलं जातोय. या चेंडूवर आपण उत्तम उदाहरण पाहिलं की हा 40+ खेळ आहे. तर धावसंख्या पाहतोय आपण 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र धावा बनवाव्या लागेल. 13. एक सोपं समीकरण जनुमान सरवली संघाला. गावदी स्फोट वेले विपक्ष जनुमान सरवली. ही लढत पाहतोय आपण एक खूप छान स्थितीमध्ये. सरवली संघ ज्या प्रकारे 37 धावाचे लक्ष स्वीकारताना मात्र बिनबाद 24 अशी धावसंख्या आपण पाहतोय. व्यासपीठावर सामन्याचा आनंद घेताना आमचे प्रमुख मान्यवर त्यामध्ये पाहतोय आपण आदरणीय राजनुली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय राजेंद्र ठाकरे साहेब, त्याचबरोबर माजी सरपंच सरवली पंडित दादा चौधरी साहेब, त्याच्या समेत पाहतोय आपण ठाकूरपाडा गावाचे उद्योगपती आदरणीय प्रतिमेश ठाकरे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं जेव्हा जेव्हा नाव होते एवन जोडी का म्हटलं जाते हे कित्येक वेळा आपण पाहिलं सिद्ध केलं आहे आदरणीय शिवनाथ दादा ठाकरे आणि तसेच विजेंद्र ठाकरे साहेबांनी. एक जबरदस्त दोस्ती पाहतोय आपण या दोन दिग्गजामध्ये. आणि अष्टविनायक ठाकूरपाडा संघ 40+ असो किंवा आता ग्रामीण रेग्युलर संघ खूप मोलाचं योगदान आणि तुमचं योगदान असंच मिळो अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला अशी अपेक्षा. तर जाऊया आपण मैदानाकडे. 12 चेंडू 13 असं एका सोपं समीकरण इथं मात्र पाहतोय आपण. अष्टविनायक ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2020 मध्ये पहिला सामना जिंकण्यासाठी सरवडी संघासमोर एक सोपं आव्हान आहे. 12-13 असं समीकरण. चला आपण वेळ कमी घ्यायची आहे कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपण पाहतोय. थोडंसं परिवर्तन करून घेताना इथून मात्र ज्या प्रकारे आत्मविश्वास दाखवते गोलंदाज सतीश त्यावर खरा उतरतो काय. ज्या प्रकारे वारंवार या चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करून घेतोय आणि करायला पाहिजेत. हार मानायला पाहिजेत नाहीये. लढत राहायचंय मैदानावर. पहिला चेंडू छान होता. मिडविकेट एजंटकडे खेळायचं होतं पण इथं मात्र चेंडू स्वतः गोलंदाज फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज संजय. संघात धावसंख्या पाहतोय आपण 25. 11 चेंडू 12 असं समीकरण. डावपुरा फलंदाज मात्र चांगली फटकेबाजी करतोय रवींद्र. एका चौकाराने व्यक्तिगत 10 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना सतीश. समोर डावपुरा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होईल रवींद्र. एक चांगला डावखुरा फलंदाज म्हणजेची ओळख आहे. सरवली संघाच्या माध्यमातून छान फटकेबाजी करतोय खेळपट्टीवर. यास पाहता फुल टॉस फाईन फटका आहे. फाईनली एक रिजनकडे चेंडू मात्र जातोय अतिशय वेगात. अजून या इथं मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 26. सामने होते टोटली या मैदानावर 9 होते. चांगली फलंदाजी आपण पाहिली रवींद्रच्या माध्यमातून. त्या क्रमांक 3 वर जितू खेळपट्टीवर. आव्हान खूप छोटं आहे. मापक आव्हान म्हणता येईल इथं मात्र जितू आणि कंपनीसाठी. ज्या प्रकारे चेंडू उरलेले तिथे मात्र 10 आणि सामना जिंकण्यासाठी 11. चेंडूनी धावाचं खूप जास्त अंतर नाही आहे. इम्प्रोव्हाइजचा फटका खेळायचा प्रयत्न होता. खूप सफल झाला होता आणि इथं मात्र धावा किती मिळाले पाहिजे. लेग बाईच्या स्वरूपात या 2 धावा धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 28. 9 चेंडू 9 धावा असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी.
नाणेफेक पहिले आपण अंजूर संघाने जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायची वेळेस आता खोलवर टप्प्याचा चेंडू होता मेडिओकिट एजंटकडे खेळायचं होतं स्कोरलेक म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव या एका धावने संघात धावसंख्येबद्दल पण 29 8 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी इथं मात्र सरवली संघाला सामना संपल्यानंतर लगेच अंजूर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे राईटामोर द विकेट पुढचा चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू होता निश्चित कौतुक इथं मात्र करावं लागेल गोलंदाज सतीश यांचं ज्या प्रकारे मारा करतोय मात्र हा सामना अंतिम षटकापर्यंत जाणार यात कुठली शंका नाही आहे की मात्र सामना अंतिम चेंडूपर्यंत रंगेल काल एक प्रतिम आपण समालोचन ऐकलंय कालच्या दिवसामध्ये मनोज ठाकरे त्याच्यासमेत संदेश वखारे अप्रतिम अप्रतिम हा चेंडू परत आता मात्र सामना एक रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय कारण की अपेक्षा खूप काही होती की सामना एकतर्फी होतोय काय आता मात्र 6 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता अजून मी तर म्हणेन की दोन्ही संघासाठी समान संधी आहे जो जिता वै सिकंदर कोण बनेल या सामन्याचे पाहायचे 6 चेंडू 8 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोड्याच वेळेत पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील मेरी आवाज मेरी पहचान एक आदर्श व्यक्तिमत्व आमचे खास मित्र संदेशजी वखारे कमी कालावधीमध्ये एक कॉमेंट्रीच्या माध्यमातून एक ज्यांनी मोठी छाप सोडली टेनिस क्रिकेटमध्ये चला आपण वेळ कमी घ्या खूप वेळ आपण घेतलेले वेळे संघाचं संगणक अंतिम षटक टाकण्यासाठी इथे मात्र जबाबदारी टाकली ती वेले संघाच्या संगणकाने गोलंदाज मणिलाल याला काहीतरी चमत्कार करावा लागेल खूप गोड नाव मणिलाल तर शतरक्षण पाहूया जितूसाठी 6 चेंडू 8 सामना असं वाटलं होतं की पहिल्या 3 षटकापर्यंत 2 षटकापर्यंत एकतर्फी सामना त्यानंतर अजून 3ऱ्या षटकापर्यंत जर पाहिला पण सामना एकतर्फी पण शेवटच्या 2 चेंडू काय अप्रतिम हाताळला गेला निर्धाव आणि दबाव टाकला गेला पण जितू अजून समोर आहे पहिला चेंडू जबरदस्त फाईन ग्लान्स आहे काय जबरदस्त ग्लान्सचा फटका पण कौतुक करावं लागणार नाही कारण की मिस्टेक करतोय चुकी करतोय चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर 4 धावासाठी एका क्षणी खूप छान असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण केलं पण शेवटी मात्र चेंडू फरार झाला होता सीमेरेषेच्या बाहेर आणि इथून सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावेची आवश्यकता आहे 5 चेंडू याच पाता कट करायचं होतं चकवतोय क्षेत्ररक्षकाला आणि लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा हा चौकार पण त्यापूर्वी मात्र गावदेवीस्फोट वेले संघाचा सलामीचा फलंदाज आपण यायचंय दिनकर 3 चेंडूवर 3 चौकार म्हणजे रोख रक्कम दत्तात्रय साहेब यांच्याकडून 500 रुपये कुठली पण हॅट्रिक जर बनली तर सामनावीर इथं मात्र ठरतोय ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली आपल्या संघासाठी एक विकेट आणि संघासाठी 13 धावा म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा थोडंसं निश्चित तर सामनावीर इथं मात्र ठरलेला आहे तो संजय 13 धावा 1 विकेट ऑलराऊंडर्स परफॉर्मन्स तर संजय आपण व्यासपीठावर यायचे आणि रोख रक्कम 500 रुपये ज्यांनी पटकावलेलं आहे चौकराची हॅट्रिक ज्यांनी पूर्ण केली तो म्हणजे दिनकर आपण सुद्धा यायचे जय बजरंग कारिवली विपक्ष गावदेवी अंजूर अशी लढत आपण पाहणार आहोत तर व्यासपीठावर विराजमान प्रथमेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण रोख रक्कम 500 रुपयाचा बक्षीस देऊया
तर पाहतोय आपण रोख रक्कम 500 रुपये देताना इथं मात्र विजेंद्र ठाकरे साहेब दत्तात्रय यांच्या माध्यमातून जे बक्षीस लावण्यात आलेले आहे. त्यानंतर सामनावीर मी विद्यमान सरपंच राजनोली राजेंद्र ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही खूप छान अशी ट्रॉफी आपण द्यायची आहे मॅन ऑफ मॅच. जनुमान सरवली संघाने आपण कुठं जायचं नाही आहे. या सामन्यात तर लगेच सामना आहे.